नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी इथे एकटीच बडबडत असते की या भडकू चंदलांना काहीतरी झालंय आणि विचित्र वागतोय. तोपर्यंत नम्रता येते पाठीमागून आणि ती म्हणते, इशू अगं अशी एकटीच काय बडबडतीयस तू, असं विचारते. तर ईश्वरी म्हणते, ताई अगं त्या भडकू चंदला भांडाभांडीच्या वागण्याची ना काही टोटलच लागत नाहीये ग. तर म्हणजे बघा, म्हणजे आज ऑफिसमध्ये ना त्यांना माझ्याशी ना काहीतरी बोलायचं होतं. तर नम्रता पण हो म्हणते. तर ईश्वरी म्हणते पुढे बोलले तर नाहीतच, पण त्यांना ना माझ्या आईबाबांच्या लॉकेटचं ना काहीतरी करायचंय असं मला वाटत होतं बघ. तर नम्रता पण म्हणते काय. तर ती म्हणते पुढे, इशू हे तुझे अर्णव सर थोडे अजीब नाही का वाटत. तर ईश्वरी म्हणते थोडे नाही, खूप अजीब आहेत ते, असं म्हणते बरं का. आणि म्हणते पुढे तुला सांगू का, ते कधी काय बोलतील काय वागतील हे काही सांगताच येत नाही. पण नम्रता म्हणते, पण इशू मला काय वाटतं माहितीये का, याच्या मागे ना नक्की काहीतरी कारण असणार आहे बघ. म्हणजे बघ ना, त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल त्याच्यामुळे ते हे असं काहीतरी वागतायत. पण ईश्वरी म्हणते हो घडलं असेल ही ताई, पण आजूबाजूच्या लोकांना थोडीच माहिती असतं ना तुमच्या आयुष्यात आधी काय घडलंय ते. काहीही झालं तरी सगळ्यांचा सारखा तुम्ही रागराग नाही ना करू शकत, ये कोणचा तरीका आहे. तर नम्रता पण हो म्हणते आणि पुढे विचारते, पण इशू मी काय म्हणते तू शांतपणे सांग ना त्यांना. तर ईश्वरी म्हणते मी. तर नम्रता म्हणते हो तू त्यांची पी आहेस की नाही, मग एवढं तर तू बोलूच शकतेस. मग ईश्वरी म्हणते, ताई अगं मला कधी कधी वाटतं त्यांना जाऊन सांगावं की अर्णव सर की जरा तुम्ही नीट वागत जा सगळ्यांशी, पण मग वाटतं जाऊ दे आपल्याला काय करायचंय, आपण भला आपला काम भला, असं म्हणून दोघी एकमेकींकडे बघून हसतात. आणि ईश्वरी म्हणते, ताई तुला ना काहीतरी मला दाखवायचं राहूनच गेलंय, ए चल 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 चल. अगं इशू 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 असं नम्रता म्हणत असते. तोपर्यंत ईश्वरीना बॅगेजवळ येते आपल्या आणि बॅगेतनं ते कंगनचा बॉक्स काढते आणि म्हणते हे बघ ताई. तर नम्रता म्हणते अगं कंगन. तर ईश्वरी पुढे म्हणते सोन्याचं कंगन, आज सकाळी मी अर्णव सरांच्या घरी गेले होते ना, तिथे त्यांच्या आजीने दिलंय बघ ना. तर नम्रता सुद्धा ते कंगन अगदी हातात घेते आणि हसते बरं का. गोड कंगन खरंच खूप छान आहे ना प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं. नम्रता पुढे म्हणते, इशू अगं हे किती सुंदर आहे. तर ईश्वरी म्हणते हो ना. तर नम्रता म्हणते मला एक सांग, त्यांनी तुला हे एवढं सगळं महागाचं कंगन कसं काय दिलं. तर ईश्वरी म्हणते, ताई हे तर मलाही कळत नाहीये अगं, पण आजींची खूप इच्छा होती ग, ती मी जर काही घेतलं नसतं ना तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं अगं. तर नम्रता हो म्हणते आणि मग ईश्वरी सुद्धा ते सांगते आणि कंगन दोघी मिळून बघतात. तर नम्रता पुढे विचारते, इशू तुला एक सांगू का ग, म्हणजे हे बघ तुझ्या निर्मळ स्वभावामुळे तू नवीन नातू जोडतच असतेस हे माहितीये मला, पण आता गेले काही दिवस त्या आजी त्या अंजली ताई हे सगळे ना आपल्या खूप जवळ आलेत अगं, एक बढिया नातं तयार झाले तुझं त्यांच्याशी. पण ईश्वरी मला एक सांग, आपण इंदोरला परत गेल्यावर या इमोशनल अटॅचमेंटचा तुला त्रास नाही का ग होणार, असं विचारल्यानंतर ईश्वरी सुद्धा विचारात हरवले बरं का. आणि एक नजर त्या कंगनकडे बघते आणि आपल्याच विचारात ती म्हणजे हरवते त्याच्यात. आणि मग तिला आठवतं की हे कंगन तुझ्यासाठी असं आजी कसं सांगतात ते. तर आजींना ती नाही घेऊ शकत ते असं आजींना ती म्हणते. तर आजी तिला आग्रह करून ते कसं कंगन देतात हे सगळे प्रकार ईश्वरीला आठवतोय. आजी कसं म्हणतात की तू माझ्यासाठी स्पेशल आहेस, आपली आहेस, आणि हे माझ्याकडून म्हणजे माझ्यासाठी हे कंगन सुद्धा खूप खास आहे आणि तू माझ्यासाठी खूप खास आहेस, म्हणून हे आपल्या माणसासाठी आपल्या माणसांकडून ही भेट, असं म्हणून आजीने सांगितलेलं असतं. ते सगळा प्रसंग इथे ईश्वरीला ना अगदी जशाच्या तसा आठवतो बरं का आता. तर प्रेक्षकांनो तिकडे अर्णवचं काय चाललंय बघूया. इकडे ईश्वरी विचारात हरवली आहे तर तिकडे अर्णव सुद्धा विचारात हरवला आणि त्याला आठवतंय की कसं गाडीमध्ये बसताना त्याने सीट बेल्ट वगैरे लावायला मदत केली होती ईश्वरीला. खूपच गुंतलाय बरं का अर्णव आपल्याच विचारामध्ये. परत त्याला तो पण क्षण आठवतोय की ऑफिसमध्ये कसं ती त्या लॉकेटसाठी अर्णववर ओरडत होती, तुम्ही याचं काहीतरी करणार आहात वगैरे, ते सगळं आठवतंय त्याला. परत त्याला तेही आठवतंय की या रॉकेटसाठी मी इथे नोकरी करते हे ईश्वरीनं सांगितलं होतं. आणि लगेच ती म्हणते की तुम्ही असं म्हणजे लॉकेट इथे काढून ठेवलं जसं काही तुम्ही आता परतच करणार होतात. तर अर्णव ते मी म्हणत असतो. तर अर्णवला ईश्वरी म्हणते नाहीच करणार तुम्ही परत, मला खात्री आहे, मी जोपर्यंत तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत तुम्ही माझं लॉकेट परत करणार नाही वगैरे, हे सगळं बोलणं अर्णवला आठवतंय. तो आपल्याच विचारात इथे गुंतलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता
अर्णवला आपल्याच विचारात गुंतलेलं इकडे अंजली बघते आणि अंजलीना तिच्याशी अर्णवशी बोलायला आलीये. बघूया अर्णव अंजलीशी काय बोलतोय ते आणि आपल्या भावना व्यक्त करतोय का, नेमकं काय काय घडतंय. अंजली ज्या गोष्टीबद्दल खुणावते त्याला ससू पाहते ते त्याला पटेल का. तर अंजली पुढे येताना म्हणते की कोण खोल विचारात बुडून आयुष्याचा खोल म्हणजे विचार करणारा प्रयत्न म्हणजे अर्णव राजशिर्के उर्फ ASR असं सगळं म्हणतो. तर अर्णव विचारतो हे काय होतं. तर अंजली म्हणते तुझा आता जर कोणी फोटो काढला तर त्याचं कॅप्शन होतं ते. तर अर्णव ठीक आहे म्हणतो आणि म्हणजे गप्पच आपल्या विचारात आहे परत. तर व्हॉट म्हणून विचारतो. तर अंजली म्हणते विचारल्याशिवाय सांगणारच नाहीये का असं म्हणून. बोल ना काय झालंय ते असं म्हणून परत म्हणते ऑफिसमधनं आल्यापासून बघतीये मी तुला कोणाशी तू काही बोलच नाहीये, शांत बसून आहेस, कुठल्या तरी विचारात गुंतलायस तू. तर अर्णव म्हणतो ताई काही झालेलं नाहीये अगं, ते बघ युरोपमधल्या काही ऑर्डर्स आहेत त्याचंच टेन्शन आहे बाकी काही नाही. तर अर्णव असं म्हटलं तर अंजली म्हणते नाही आता तू बिझनेसमध्ये इतका मुरलायस की हे सगळं तुझ्यासाठी रोजच आहे असं म्हणते ती आणि अर्णव सुद्धा गप्प बसतो. तर अंजली म्हणते आता खरं खरं सांग आणि आता सांगून टाक, एक्सप्रेस करून टाक, बोलून टाक कुणाबद्दल विचार करत होतास वगैरे. तर अर्णव म्हणतो आई असं हे काहीच नाहीये, कुणाबद्दलही विचार मी नाही करत आहे. तर अंजली हसते बघा गोड. तर अर्णव म्हणतो अगं खूप कामं असतात मला, थकलोय मी, त्याचाच विचार करतोय बाकी काही नाही असं म्हणतो आणि परत हरवतोय बरं का. तर अंजली म्हणते चिंटू तुझ्याबद्दलची तुला एक गोष्ट माहितीये का. तर अर्णव म्हणतो मला माहिती नाहीये पण तुला नक्कीच माहिती असेल, आय एम व्हेरी शुअर. तर अंजली म्हणते की हो माहितीये ना, हे जेव्हा तू असं दाखवतोस ना की काहीच झालं नाहीये सगळं नॉर्मल आहे तेव्हा कळतं. तर अर्णव म्हणतो काय कळतं. तर अंजली म्हणते हेच की तू डिस्टर्ब आहेस म्हणून. आणि अर्णव म्हणतो तू आणि तुझे गेसेस मर्यादे पलीकडचे आहेत असं म्हणून तो सांगतो आणि गप्प बसतो. तर अंजली म्हणते पकडला गेलास ना की तू लगेच रागवतोस. तर गुड नाईट ताई, झोप जाऊन मला माझी कामं करू देत. तर गुड नाईट ब्रो असं म्हणून अंजली त्याची केस विस्कटते. हे काय होतं, हे असं का वागतेस, व्हॉट्स रॉंग विथ यू. तर अर्णवला असं विचारत अंजली म्हणते व्हॉट्स रॉंग विथ यू, तुला कळत नाहीये काय होतंय ते. आणि म्हणते एक तर इतक्या वर्षांनी तू म्हणजे इतके वर्ष तू कुणाला जवळ येऊ दिलं नाहीस पण आज अचानक कुणीतरी तुझ्या जवळ आलंय आपलंसं वाटायला लागलंय तर तुलाच कळत नाहीये की काय रिॲक्ट करायचं कसं करायचं. तर बरोबर आहे ना असं विचारते. तर अर्णव म्हणतो ताई तुझं गेसिंग गेम खेळून झाला असेल तर जाऊन झोप, मी माझी कामं करू. तर अंजली म्हणते गेम खेळायला लागतो कारण तू काही बोलतच नाहीस. तर अर्णव तिला म्हणजे सांग काय काम होतं. तर लगेच अंजली म्हणते मनात जे वाटतंय ते नाकारू नकोस, तू ऍक्सेप्ट कर असं म्हणून सांगते. आणि अर्णव विचारतो म्हणजे. तर प्रेक्षकांनो अंजली अर्णवला असं सांगते की मेंदूचं ऐकू नकोस मनाचं ऐक असं म्हणून सांगते. आणि अर्णव परत ना आपल्याच विचारात इथे हरवलाय आणि अंजली त्याच्याकडे गोड बघून हसते. तर अंजली म्हणते मनाने विचार करतेस ना असं बोलून मी माझं भाषण संपवते, तू तुझा विचार चालू ठेव. आणि त्याचे केस परत विस्कटते आणि जाते निघून. गुड नाईट वगैरे म्हणते त्याला. अंजली सारखी बहीण असायला पाहिजे प्रेक्षकांनो, जराशी खोड काढणारी, योग्य मार्ग दाखवणारी. तर प्रेक्षकांनो अंजली तिकडनं निघून गेल्यानंतर अर्णवला आठवतंय की ईश्वरीनं कसं सांगितलं होतं की हे सगळं मी पैशांसाठी नाही केलेलं, तुमच्या आईचं हे जुनं बशीन कितीला आहे असं आता विचारलं तर काय सांगाल, प्राइसलेस ना, ज्याचं मोल करता येत नाही ते असं. तर अर्णव बहुतेक ईश्वरीच्याच विचारामध्ये तिकडे झोपून गेला असावा. बघूया आता पुढे काय काय घडतंय ते. इंटरेस्टिंग मोडवर सिरियल आलेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले. ईश्वरीला इथे शलाका ते कॉफी घेऊन येतात त्यामुळे ईश्वरी एकदम ओरडते शलाका ताई असं म्हणते. आणि मग ती पुढे बोलत असतात दोघी जण तिथे. ईश्वरी विचारते की तुम्ही कशा आहात वगैरे, कधी आलात, जॉईन कधी केलं वगैरे. तर शलाका ते म्हणते हो मी बरी आहे अगं, आजपासूनच मी कामाला सुरुवात केलीये. ईश्वरी छान असते. तर शलाका पुढे म्हणते की इतके दिवस मी मंजुताईंच्या मावशीकडे होते, खरंच मला मंजुताईंची खूप मदत झाली असं म्हणून. आणि मी इथे राहिले असते तर ना त्या राजेश्वरने मला शोधून मारून टाकलं असतं वगैरे. तर ईश्वरी म्हणते अहो मग आणखीन काही दिवस राहायचं होतं ना तिथे. तर शलाका म्हणते अहो किती दिवस अजून असं लोकांकडे राहायचं. तर ईश्वरीला सुद्धा ते म्हणणं पटतंय, तेही आहेच म्हण असं म्हणते ती. आणि मग पुढे सांगते पण मग ताई परत तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काही
तर शलाका सांगते हो ही भीती तर आहेच मला, कारण तिला आठवतं की कसा तो भेटायला आला होता, गळा वगैरे धरायला होता. आणि प्रेक्षकांना तो चेहरा बघा कुणाचा आहे, सस्पेन्स आहे बरं का हा प्रेक्षकांनो. तर इकडे शलाका पुढे म्हणते त्याने माझ्यासोबत जे केलं ते काही मला विसरता येत नाहीये. ईश्वरी तिला ताई म्हणते आणि म्हणते आपण त्याला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा द्यायचीच आहे असं म्हणून धीर देते. शलाका सुद्धा हो म्हणते. तर ईश्वरी पुढे म्हणते मी ना तुम्हाला म्हणाला होते ना की माझ्या ओळखीचे वकील आहेत ते भेटून म्हणजे असं केसेस घेतात. तर ईश्वरी असं म्हटल्यानंतर शलाका म्हणते हो म्हणजे तू माझी फाईल पण त्यांना दाखवली होतीस ना, काय म्हणाले ते. तर ईश्वरी पुढे सांगते आज ना तुम्ही ना माझ्यासोबत ना त्यांना भेटायला या, माझ्या घराशेजारीच राहतात ते. तर शलाका येते मी बरीच कामं बाकी आहेत वगैरे असं म्हणते, कॉफी घे म्हणून देते तिची कॉफी तिला आणि शलाका आपल्या कामाला निघून जाते. तर ईश्वरी पण तिकडे पेपर्सचा पसारा सगळा आवरते, तिने काय सॉर्टिंग केलेलं आहे ते सगळे पेपर्स असे व्यवस्थित इकडे हातात धरते, व्यवस्थित नाही दसमुसळेपणाच आहे. आणि प्रेक्षकांना आता काय होतंय पुढे बघूया आपण. तर प्रेक्षकांना ईश्वरी इकडनं पेपर्स घेऊन टेबलच्या इकडनं जात असते, तर तिकडनं अर्णव येत असतं फोनवर बोलत. दोघांचं एकमेकांकडे अजिबात लक्ष नसतं आणि दोघं मात्र एकमेकांना धडकतात. इतक्या जोराची धडक असते की ईश्वरीच्या हातातले सगळे पेपर्स असे उडून खाली पडतात आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे रागाने बघतोय. काय होणार, या दोघांची भांडणं परत होतील का, तुम्हाला काय वाटतं. बाकीचा स्टाफ सुद्धा आता काहीतरी होणार असं म्हणून घाबरून बघायला लागलाय. तर ईश्वरी पण शॉकिंग मोड मध्ये त्याच्याकडे बघते, डोळे मोठे बिटे करून. सगळे पेपर्स अक्षय ईश्वरीने धरलेले ते सगळे खाली पडतात आणि ईश्वरी त्या पेपर्स कडे एकदा आणि अर्णवकडे बघते आणि अर्णव तर काय फुल ऑन अँग्री यंग मॅन झाला, परत अँग्री मोड ऑन झालाय त्याचा. बघूया आता दोघांच्यात नेमकं काय काय भांडणं होतात ते. तर प्रेक्षकांना इकडे अंजली फोनवर बोलते, अर्थातच राकेशची बोलते. ती म्हणते पुढे राकेशला की तुम्ही कितीही बिझी असलात तरी आता तुम्हाला वेळ काढावाच लागेल. तर अंजली अगं तुझ्यासाठी मी कधीही आणि कितीही वेळ काढू शकतो हे तुला माहिती आहे असं राकेश बोलतो. तर इकडे अंजली म्हणते माझ्यासाठी नाही चिंटूसाठी. तर अर्णवसाठी असा प्रश्न राकेशला पडलाय. तर अंजली म्हणते पुढे आता तुम्हाला मामासोबत जायचंय अर्णवच्या लग्नाची बोलणी करायला. तर लग्न कधी ठरलं, कोण आहे मुलगी. तर अंजली म्हणते अहो असं काय करताय, मी बोलले होते ना तुम्हाला ईश्वरी असं म्हटलं. आता राकेश इथे शॉक झालाय. अंजली पुढे त्याला सांगते की अहो आम्ही ईश्वरीची पत्रिका सुद्धा बनवून घेतलेली आहे. आणि मग अर्णव चिडून बोलतो मला कधी बोलली होतीस तो हे अंजली, तुम्ही त्याच्या लग्नाचा विचार करताय एवढं माहिती होतं मला, पण गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या हे माहिती नव्हतं मला. आणि नाही म्हणजे लगेच सावरतो तो स्वतःला आणि म्हणतो नाही म्हणजे मला हे सगळं माहिती नव्हतं अंजली, मला फक्त. तर अंजली म्हणते बरं बाबा तेव्हा नसेल सांगितलं तर आता सांगते मी तुम्हाला, आम्ही अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिका जुळवून बघणार आहोत आणि मग होतील लग्नाची बोलणी असं सांगते एक्साइटमेंट मध्ये. म्हटलं तुम्हाला आधीच सांगून ठेवावं असं आणि सांगते वरती. तर नाही म्हणजे अर्णव आणि ती मुलगी म्हणजे ईश्वरी दोघं एकमेकांना म्हणजे तयार आहेत का लग्नाला. तर अंजली म्हणते दोघं होतील तयार, 100% खात्री आहे मला, असा विश्वास येते. म्हणते अहो आपला अर्णव बदलतो इतका ईश्वरीमुळे, जर रोज बघतोय मी आणि आजी ते दोघं फार वेगळे आहेत स्वभावाने पण अतिशय कम्फर्टेबल आहेत, मेड फॉर इच अदर आहेत असं म्हणते. आणि इकडे राकेशचा बघा कसा तिळपापड होतोय असं म्हटल्यानंतर ईश्वरी अंजली पुढे म्हणते अर्णव मध्ये जे गुण नाहीये ते ईश्वरीमध्ये आहेत, ईश्वरी जिथे कमी पडते तिथे आपला अर्णव आहेच की असं म्हणून दोघांची तारीफ करते. तुम्हाला सांगू मला काय वाटतं माहितीये का, अर्णवला सुद्धा ना ईश्वरी आवडतेच, पण तुम्हालाही आवडते ना असं विचारते. तर लगेच राकेश म्हणतो ती आहेच आवडण्यासारखी आणि मग स्वतःची चूक त्याच्या लक्षात येते. अंजली पण एकदम तिकडे कोंदळून बघते आणि म्हणते एक मिनिट तुम्ही तर भेटलाही नाही आहेत ईश्वरीला, मग काय म्हणताय आहेच आवडण्यासारखी म्हणून असं विचारल्यानंतर राकेशला आपली चूक लक्षात येते की आपण काय घोळ घातलाय ते किंवा काय घोळ घालतोय ते. आणि मग राकेश आपली बाजू सावरून घेताना म्हणतो की नाही म्हणजे तू आणि आजीने मिळून तिला निवडलं आपल्या अर्णवसाठी तर आवडण्यासारखीच असेल ना, खात्री आहे मला वगैरे. तर अंजली म्हणते हो आहेच आवडण्यासाठी आणि लवकरात लवकर मी आता तुमची आणि ईश्वरीची ना भेट घालून देते असं म्हणून. आणि इकडे राकेश हो वगैरे म्हणतो, चालेल असं म्हणतो. आणि मग तर आता काय बोलायचं कळत नाही. तो म्हणतो बरं अंजली मला सांग म्हणजे हे सगळं छानच आहे, आनंदाचीच गोष्ट आहे, पण अर्णवशी तू या संदर्भात बोललीस का, क्लिअरली बोललीस का ऑलरेडी. तर नाही पण मला तरी सगळं पॉझिटिव्ह वाटतंय, एकदा का गुरुजी आले रामनवमी नंतर की मग गोष्टी कशा पटापट पुढे जातील असं अंजली म्हणते. तर लगेच राकेश म्हणतो म्हणजे काही करायचं असेल तर आता हातात फार वेळही नाहीये आणि आता बघू पुढे काय घडतंय ते, राकेश नेमकं काय करणार आहे ते.
तर प्रेक्षकांना अर्णव अर्थातच ओरडतो ईश्वरीला, लक्ष कुठे असतं तुझं असं म्हणतो एकदम ओरडून. आणि तरंगत का होती त्याच्या ऑफिसमध्ये असं विचारते. तर ईश्वरी म्हणते अहो माझं लक्ष होतं पण तुम्हीच मध्ये. तर लगेच अर्णव म्हणतो माझी चुकी होती. तर ईश्वरी त्याला हो म्हणून सांगते बरं का, विचार काय करत नाही, हो म्हणून सांगते. आणि नाही पण असं म्हणते एकदम. आणि बाकीचा स्टाफ कशी मजा बघतोय बघा दोघांची. तर ईश्वरी म्हणते म्हणजे मी असं इतक्या मेहनतीने इतकं सॉर्ट केलं होतं, आता सगळं परत वेगळं करत बसावं लागणार असं म्हणते. आणि अर्णव तिच्याकडे बघत उभा राहिला. ईश्वरी हे भगवान म्हणते आणि खाली इकडे वाकून पेपर सगळे गोळा करायला लागते. ज्या ठिकाणी ईश्वरी हात लावते त्या ठिकाणी अर्णव पाय देतोय दोन्हीकडे असं. आणि शेवटी ना ईश्वरी सर असं म्हणून अर्णवकडे बघते. परत तसंच होतं आणि अर्णव लगेच स्टॉप म्हणतो आणि आपण आधी पुढे जातो आणि मग ईश्वरी पेपर्स मागणं गोळा करते. तर इकडे प्रेक्षकांनो बाय द वे आपल्या अर्णवच्या लग्नाचा विषय निघतोय, गोष्टी पुढे निघतायत. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं असं राकेश अंजलीला सांगतो. हे ऐकून खूप आनंद झाला. काय बोलावं ते मला सुचत नाहीये, काही शब्दच नाहीयेत माझ्याकडे असं म्हणतो. बरं ठीक आहे चल ठेवू का मी फोन, नाही म्हणजे जरा कामात आहे असं राकेश म्हणतो. अंजली सुद्धा बरं बाय म्हणते आणि फोन ठेवून देते. आणि फोन ठेवल्यानंतर राकेश बघा काय म्हणतोय मनातल्या मनात ते, या माझ्या बावळट बायकोचा उत्साह अति उतू चालला अर्णवचं ईश्वरीशी लग्न लावण्यासाठी. खूपच घाई झाली हिला हिच्या भावाच्या लग्नाची. बाकी काहीही झालं तरी हिचंच काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं म्हणतोय तो पुढे अंजलीच्या बाबतीत. आता बघूया काय बंदोबस्त करतोय तो. ही जर का सोबतीला नसेल तर ती म्हातारी पण जरा शांत होईल असं वगैरे म्हणतोय. आणि बघा प्रेक्षकांनो किती नीचपणा दाखवला या राकेशच्या मनामध्ये. आणि हिला जर का घराबाहेर काढलं तर असं वगैरे इथे अंजलीबद्दल म्हणतोय तो. आणि आता अंजलीला कसं घराबाहेर काढणार, काय करणार, नेमकं काय चाललंय त्याच्या डोक्यात काही कळत नाहीये. हिला जर का बाहेर काढलं तर अर्णव आणि अंजलीच्या लग्नाचा विषय नक्कीच लांबणीवर पडेल. काय करावं बरं हे त्याला सुचत नाहीये. काहीतरी तो करणारच, नेमकं काय करणार, कुठलं वळण घेणार आणि राकेश आपली सत्यता सगळ्यांसमोर येईल का राकेशची हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पुढे स्वतःशीच मनात म्हणतोय, हसतोय, सापडला उपाय, सापडला उपाय सुद्धा या माणसाला लगेच सापडलाय. आता काय उपाय आहे काही माहिती नाही, सस्पेन्स आहे, बघू पुढे काय काय घडणार आहे ते. स्वतःशी खुनशी मात्र हसायला इकडे राकेश विसरत नाहीये. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी काय म्हणते बडवा, स्वतःची गलती झाली तरी सॉरी नेहमी समोरच्याने म्हणायचं, एक नाही 100 बार म्हणायचं असं. आणि म्हणते ईश्वरी, अर्णव ते सगळं बोलणं ऐकतोय बरं का पाठवून. तर सगळा हम करायचं काय आहे असं ईश्वरी म्हणते. बाकीच्या स्टाफ मेंबर बघत असतात, नाही नाही काय असेच करतात सर तुमच्या. आणि ईश्वरी सांगते बरं काय इकडे. आणि अर्णव बघा कसा गप्पा उभा आहे. आणि आता सगळं स्वतः फोनवर बोलत होते आणि मला म्हणतात लक्ष कुठे होतं म्हणून. हे सगळं परत ती टोमणे बडबड चालूच आहे तिची पेपर गोळा करताना. आणि अर्णवला शेवटी रागाने तिकडनं निघून जातो. आणि ईश्वरी परत म्हणते की मला आता सगळं परत हे वेगवेगळं करत बसायला पाहिजे. तर ऑफिस कलिग तिला हाक मारतात ईश्वरी असं म्हणून आणि तो पेपर देतात. तर ईश्वरी त्यांच्याकडे बघते आणि थँक्यू असं म्हणते. आता काय होणार प्रेक्षकांनो, अर्णव परत इथे आपल्या विचारात आला आतमध्ये आल्यानंतर. आणि तो काय म्हणतोय बघूया. कितीही ठरवलं आज चिडायचं नाही तरीही मिस इंदोरना मला चिडायलाच लावतोय असं म्हणतोय तो. आता लगेच माझ्या मागे मागे येऊन माफी मागायची गरज नाही, कळलं ना असं स्वतःशीच बोलतो. आणि माझं तर रागीट म्हणून ब्रँडिंग करूनच टाकलंय पण स्वतःचा वेंधळेपणा तुला दिसत नाही असं म्हणतोय. आणि मागे कोण आलंय प्रेक्षकांनो, अर्थातच लावण्य आले. आणि त्याचं हे बोलणं ऐकून ती म्हणते AR. आणि AR म्हटल्यानंतर अर्णव तिच्याकडे मागे वळून बघतो आणि तू इथे काय करतेस असं विचारतो. तर लावण्य म्हणते इम्पॉर्टंट पेपर्स दाखवायचे होते तेच घेऊन आले. तर अर्णव तिला म्हणतो मग आधी हाक मारायची ना. आणि तोपर्यंत सर असं म्हणून आवाज येतो तिकडनं, अशी हाक मारायची असं लावण्याला सांगतोय. बिचारी लावण्याला काही कळतच नाहीये नेमकं काय चाललंय ते. तर सर अशी हाक आल्यानंतर अर्णव तिकडनंच कमीन असं म्हणतो. आणि अर्थातच प्रेक्षकांना आता कोण आले तिथे आतमध्ये, तर ईश्वरी आलेली आहे. आणि ईश्वरी आल्यानंतर अर्णव काय म्हणतो बघा, माणूस कितीही जवळ असला तरी अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की तू आली आहेस ते. कुठलंही काम सुरू करताना किंवा सांगताना मी सिंदूर सारखी अशी आधी बडबड सुरू केली पाहिजे, नॉन स्टॉप असं बोलायला चालू करतो, कंटिन्युअसली बोलत राहिलं पाहिजे असं म्हणतो. बोलल्याने काय होतं तर कम्युनिकेशन वाढतं. आणि असं कम्युनिकेशन वाढल्यामुळे कम्युनिकेशन चांगलं असतं ना वगैरे असं म्हणतो. आणि ईश्वरी स्वतःशीच असते आणि म्हणते, सर तुम्ही माझं नक्की कौतुक करताय की असं विचारते. तर अर्णव सांगतो, ऑफकोर्स मी कौतुकच करतोय तुझं असं म्हणतो. इनफॅक्ट रोज सकाळी तुझं कौतुक केलं पाहिजे. ते काय ना मला काम असतात, मला वेळ नसतो म्हणून मी कौतुक करत नाही तुझं काय काम होतं. तर ईश्वरी सांगते ते जॉईंट व्हेंचर फायनल करायचं होतं, त्याचा मेल आलाय. आणि तुमच्या आज 2 मीटिंग्स लाईन अप आहेत, एक आफ्टर लंच आणि एक ऑनलाईन US क्लायंट सोबत वगैरे सांगायला आले होते सर मी असं म्हणते.
तर अर्णव लगेच म्हणतो ओके आणि जा तू असं म्हणतो आणि मग ईश्वरी तिकडनं निघून जाते आणि लावण्या कशी बघते बघा. तर ईश्वरी निघून गेली तर तुझं काय झालं असं म्हणून. तर लावण्या म्हणते पेपर्सवर साईन करण्याआधी एकदा बघून घे वगैरे सांगते. काही अग्रीमेंट्सचे ड्राफ्ट आहेत. तर अर्णव लगेच म्हणतो त्या टेबलवर ठेव, मी बघतो ते आणि यू मे लिव्ह म्हणून सांगतो. लावण्याला एक क्षणभर सुद्धा उभं करून ठेवत नाही तिकडे ऑफिसमध्ये. तर लावण्या त्याचं म्हणणं ऐकते आणि पेपर्सची फाईल जी काही ते टेबलावर ठेवते आणि पाठमोरी लावण्या कशी बघते बघा ARला आणि तिकडनं लावण्या निघून जाते. आणि मग अर्णव लगेच आपल्या विचारात म्हणतोय मी सिंदूरवर चिडणार होतो ना आणि मी चिडलो का नाही, मग काय झालं असा प्रश्न स्वतःलाच तो विचारतो आणि आपल्या विचारात परत इथे हरवलाय. बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ईश्वर इथे नम्रताला सांगते आपण लहानपणी कशी कट्टी घ्यायचो तशी मी आता कट्टी घेणार आहे अर्णव सरांची, मी त्यांच्याशी बोलणारच नाहीये वगैरे. आणि आता हे तिचं न बोलण्याचं व्रत किंवा मौन व्रत जे काही आहे अर्णवशी घेतलेली कट्टी कधीपर्यंत टिकून राहील. लावण्य इथे विचारते अर्णवला येऊन आपल्या ऑफिसमध्ये काय चाललंय, ईश्वरी तुझी PA आहे ना आणि ती तुझ्याशी बोलत नाही असं ऐकलं. तर अर्णव तिला सांगतो की ते माझं मी बघून घेतो आणि ईश्वरीला केबिनमध्ये बोलवून घेतल्यानंतर काहीतरी प्रश्न विचारतो. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अर्णवचं ही ट्रिक सक्सेसफुल होईल का, ईश्वरी त्याच्याशी बोलायला लागेल का की अजून काहीतरी वेगळंच होईल. आता कुठे स्टोरीला सुरुवात होते या दोघांच्या, तरी अशीच फुलत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.